बाळासाहेब ठाकरे यांची आज 99वी जयंती आहे आणि या जयंतीचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे। स्वतः चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत। खैरे साहेब, आपण काय सांगाल? आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, काय आठवणी येत आहेत आणि कशा पद्धतीने आपण त्यांना अभिवादन करताय? आम्ही जे काही मोठे झालो आहे ते केवळ शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहे। त्यांना त्या ठिकाणी खूप हे शहर खूप आवडायचं आणि ह्या शहरावर खूप प्रेम त्यांचा होता। या शहराचं नावसुद्धा त्यांनी 8 मे 1988ला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाला संभाजीनगर ठेवलं। त्या दिवशीपासून आम्ही संभाजीनगर म्हणतो आणि माननीय उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकालामध्ये या अधिकृतपणे त्या ठिकाणी संभाजीनगर केलं, छत्रपती संभाजीनगर म्हणून आम्ही एक सांगू की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे 1988ला ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका ज्यावेळेस होत्या, पहिली महापालिका, त्यामध्ये ते स्वतः आले। लोकांना वाटलं हे काय येणार नाही आणि शिवसेना थोडेसे 2-4 जागा येतील वगैरे, पण तो शिवसेना प्रमुखांचा पदास्पर्श लागला आणि जवळपास 60 पैकी 27 जागा त्या ठिकाणी शिवसेनेच्या आल्या। त्यावर्षी महापौर झाला नाही, पण त्याच्यानंतर महापौर मोरेश्वर सावे झाले, ते खासदार पण झाले। नंतर मी 90ला आमदार झालो, पहिला हिंदू आमदार। असं सगळं करत गेलं। 88च्या निवडणुकीच्या वेळेस आमचा एकही आमदार नव्हता, एकही खासदार नव्हता, तरी माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे इतके मोठे झालो आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला त्यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्यांचा अभिमान, त्यांचा गर्व, त्यांच्यावरचा गर्व अभिमान आहे आणि आम्ही तो कायम राहील। आम्ही त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही। पण आज जी काही बंडखोरी झाली, गद्दारी झाली, या पार्श्वभूमीवर काय म्हणणं आहे? बंडखोऱ्या हे होत असतात, म्हणजे बंडखोरी ज्यांनी शिवसेना प्रमुखांना सोडलं, उद्धव साहेबांना सोडलं, शिवसेना सोडलं, त्यांचे हाल बेकार होतात, एकदम बेकार होतात। हे आता चमकतात, कुठून पैसे आले, कुठं खोके 50 कोटी कुठून आणले, काय आणले, हे सगळं ते भाजप काढणार आहे। आता भाजपने तयारी सुरू केलेली आहे, त्यामुळे यांची हालत काय होणार पहा। आणि म्हणून हे आज इतके पण मस्तीत आले, ते मस्ती त्यांची एका मिनिटात उतरेल, कारण माननीय बाळासाहेबांना धोका देणाऱ्या लोकांचं हे हाल खराब होत असतात। असे कुणाकुणाचे हाल झालेत, इतिहास काय सांगतो? नाही, आता इथे आमचे काही नगरसेवक गेले होते 89ला, जवळपास 27 पैकी जे आले नगरसेवक, त्या 12 नगरसेवक फुटले होते। त्यांची इतकी वाईट परिस्थिती झाली, कोणी कुठे गेलं, कोण कुठे गेलं, एक जण बकऱ्या चारतो, अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि म्हणून त्यांची परिस्थिती पाहताना आम्हाला पण वाईट वाटतं की यांनी शिवसेना सोडली असते, आज कुठे गेले असते। पण एकनिष्ठ राहावं, माननीय शिवसेना प्रमुखांचं जे वाक्य आहे, एकनिष्ठ राहावं। म्हणजे तुम्ही नगरसेवकांचं सांगताय ना, इकडं मंत्री, मुख्यमंत्री असे मोठे लोक नाही, आता कोण होते ते त्यावेळेस? 88ला 19 नव्हते, त्याच्यानंतर झाले। मी पहिला हिंदू आमदार झालो 90, त्याच्यानंतर हे एक व्हायला लागले ना, आम्ही त्यांना निवडून आणलं म्हणून। आणि ते जे शिंदे जे आहेत त्यांना तर त्या ठिकाणी आनंदीके साहेबांनी आणलं पुढे आणि साहेबांचा आशीर्वाद मिळाला त्यांना। उद्धव साहेबांनी 2 वेळेस त्यांना त्या ठिकाणी आमदारकीमध्ये निवडून आणलं होतं, उद्धव साहेबांनी साहेब नसताना, तरी त्यांना ते काही वाटलं नाही आणि ते फुटल्यानंतर आजची परिस्थिती काय आहे आमच्या एकनाथराव शिंदेंची? उपमुख्यमंत्री आहेत बिचारे, काय असं तर काय झालं? सगळं फक्त पद आहे तिथे, बाकी काय अधिकार ठेवला का भाजपने? काहीच नाही। आता याच्यापुढे मग भाजप काय करते? आणि ज्यावेळेस शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे त्या ठिकाणी भाजप पुढं आली, म्हणजे महाजन साहेब आणि मुंडे साहेबांच्यामुळे त्यांनी एकत्र हे केलं। तेही आपल्या संभाजीनगर महानगरपालिका 88ला झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपले झालं 12 नगरसेवक असताना या ठिकाणी एकही नगरसेवक नाही आला आणि आता आहे, म्हणून तिथून ती युती झाली। साहेबांनी सांगितलं हिंदुत्वासाठी आम्ही युती करू, बाकी काही नाही। मग हिंदुत्व सोडलं नाही आम्ही, हिंदुत्वासाठी आहे। आणि मग हिंदुत्वच्या दृष्टिकोनातून ती युती झाली आणि नंतर पुढे आता मात्र काय झालं, नंतर पुढे साहेब गेल्यानंतर, साहेब असतं तर हे फाटाफूट झाली पण असते, साहेब गेल्यानंतर हटकून उद्धव साहेबांना त्रास देणे, उद्धव साहेबांना ऐकणं न ऐकणं आणि आम्ही आमचं सेपरेट लढू, आम्ही असं करू तसं करू। मागे ज्यावेळेस 122 जागा आल्या त्यांच्या 14ला आणि आपल्या ज्या जागा आल्या त्या जवळपास 63 जागा आल्या एकट्यात लढून। पण एकट्यातली लढत ही ताकद आमची आहे आणि म्हणून आज महानगरपालिकेच्या निवडणुका, आता सगळ्या मोठ्या निवडणुका संपल्या, आता महानगरपालिका निवडणूक हे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, त्यासाठी आम्ही आमची कंबर कसतो आहे। पण आत्ता सध्या शिवसेनेतले जे काही संभाजीनगरचे मोठमोठे पदाधिकारी आहेत ते मोठ्या संख्येनं भाजपमध्ये जायला लागलेले आहेत। भाजपचा असा दावा आहे की आम्ही शिवसेना रिकामी करतोय। भाजपला म्हणा, तुम्ही जर अशा वाक्य वापरत असाल ना तर तुमची भाजपच संपून जाईल।
कारण 1988ला ज्यावेळेस भाजप 0 झाली ते 0 आणि शिवसेना 27 जागा आल्या होत्या, तर तसं त्यांचं पण होऊ शकतं, हे विसरू नका म्हणा. आणि खूप मस्तीमध्ये जाऊ नका. मस्ती जर केली तर हे सगळे जितके पण आलेले नाही हेच तुम्हाला पाडतील. कारण हे जे आले त्याच्यामुळे बाकी तुमच्याकडले प्रामाणिक लोक त्या ठिकाणी तडफड करू लागले, हे काय म्हणे आता आमचा चान्स गेला आमचा, म्हणून त्यावेळेस ते काय होईल हे तुम्ही पहा. म्हणून शिवसेना संपवण्याची भाषा करू नका. शिवसेना संपत नाही. 80 सेना होत्या पण तो शिवसेना अभेद राहिली ना, 80 सेना संपला, हे माननीय बाळासाहेबांचं वाक्य नेहमीच होता. त्यामुळे शिवसेनेला तुम्ही संपवणार कोणी नाही पैदा झालेला, कोई पैदा नहीं हुआ शिवसेना को ख़त्म करने के लिए. हम हमारे जैसे एकनिष्ठ लोग हैं ना, तो मजबूत देने भी काम करू. सगळे हे सगळे एकनिष्ठ आम्ही आहोत सगळे. पण तुम्ही सातत्याने 1988चा दाखला देताय, म्हणजे 38 वर्षापूर्वींचा. सुरुवातीचा ना, सुरुवातीचा त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला भाजप कमकुवत होती, शिवसेना मजबूत होती. आज परिस्थिती बदललेली आहे आणि तुमचे सगळे लोक तुम्हाला सोडून चालले. भाजप पैशाने मजबूत झालेली आहे, बाकी कशाने नाही आहे. बाकी तुम्हाला भारत पैशाने त्या ठिकाणी इकडे फेक पैसे तिकडे फेक पैसे त्यांना एकत्र करा, हे त्याच्यामुळे झालं, बाकी नाही. पण ते म्हणतात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव केला. नाही, उद्धवसाहेब प्रामाणिकपणे काम करतात. उद्धवसाहेब प्रत्येक वेळेस काही डिसिजन घ्यायचं असेल तर साहेबांच्या रूममध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतात आधी, म्हणजे त्या फोटोचा त्यांच्या रूमचा, आणि मग नंतर डिक्लेअर करतात. इतके प्रामाणिक ते आहे. तरी हे होते चंद्रकांत खैरे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की शिवसेनेला संपवणारे अजून पैदा झाले नाहीत. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.